माझी आई सुनाई. विष आणून द्या मला, विष. ते मी घेते आणि मरून जाते. मग काय राहिली नाही म्हातारी. मग करा राजा राणीचा संसार. माझी आई सुनाई. तिचं रडणं या घराचं नरक बनवू शकते. ही श्यामल तुला त्रास देत नाहीये ना? अजिबात त्रास देत नाही मला. या मुलांना, या सुनाना तुझी किंमत नाहीये. सुधरा ये पागल श्यामल, सुधरा. माझी आई सुनाई. तुम्ही 10 जन्म जरी घेतलात ना तर या माऊलीचे तुम्ही उपकार फेडू शकणार नाहीयेत. म्हणून तुम्हा दोघांना सांगतोय, या माऊलीला सांभाळा रे, सांभाळा. माझी आई सुनाई. 4 महिने आई तुझ्याकडे राहील. आई वृद्धाश्रम मध्ये मजेत राहू दे. माझी आई सुनाई. आणि माझ्या सगळ्या साड्यांना इस्त्री करायचं. जर का साडी जळली, जिवंत जाळेन. सासूबाई कधीच गेल्या सासऱ्यांकडे वरती. काढलं वरचं तिकीट. मोलकरी नाही माझी. माझी आई सुनाई. चल निघ. मला कुठं आणलं रे बाबा. सदा तू माझं सगळं. मी मेली ना राजा. माझे सगळे कार्यक्रम तू करायचे. माझी आई सुनाई. ज्येष्ठ नागरिक निर्वाह अधिनियम हा 2007 साली आलेला एक कायदा आहे. त्या कायद्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की जाणती मुलं जे आपल्या आईवडिलांना सांभाळत नसतील आणि ती नोकरदार असतील तर त्यांच्या पगारातला काही हिस्सा हा त्यांच्यासाठी देणं, त्यांचा निर्वाह भत्ता म्हणून देणं हे आता बंधनकारक आहे या कायद्यानं. माझी आई सुनाई. रडायचं नाही, आता लढायचं. हा जो कायदा आहे ना 2007 ज्येष्ठ नागरिक, लय फायद्याचा कायदा आहे. माझी आई आम्हाला माफ कर. मी चुकले. हवं तर मी तुमचं पाय धुवून पाणी प्यायला तयार आहे. आई प्लीज. मागवायचं. माझी आई सुनाई. पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. माझी आई सुनाई. माझी आई सुनाई. माझी आई सुनाई. माझी आई सुनाई. माझी आई